इकडं काळे येतं, तिकडं रणजिताई येतं, परत पाटील येते, लई येत त्यांच्यात. ते नाना पटोले येतं, त्यांच्यात खूप चांगले येतं. ते सुशीलकुमार शिंदे येतं, तिकडं ते विशाल पाटील आणि ते येतं, तिकडं कदम घराणं आहे, त्यांच्यासुद्धा खूप चांगले चांगले लोक आहेत. नाही असं नाही ना. ते बागवे येतं, खूप चांगले चांगले लोक आहेत त्यांच्यात. ते काय कमी आहेत का? खूप मोठाले घराणे आहेत. ते नाही उपकार विसरत, हे लय उपकार विसरत येत. यांना फक्त एकदा यांचं झालं ना, निवडून आलं ना, हे ओबीसीचे म्हणून नेते आहेत ना, हे असलेच आहेत. हे फक्त वापर करून सोडून देणार. अहो यांच्यासाठी किती दुश्मनी झाल्यात लोकांच्या. आणि हे म्हणतात याच्यामुळं झालं का काँग्रेस मोठं, त्याच्यामुळं झालं का काय? यांना मुसलमानांनी मतदान नाही केलं का? दलितांनी मतदान नाही केलं का? काय वेळ आज मुसलमानावर दिलं का? वाऱ्यावर सोडून या काँग्रेस आणि बेसरामानी जातात का मुसलमानाच्या मदतीला हे काँग्रेस आणि बेसराम? आणि लोकांना सांगते शानफाना. तुम्हाला काँग्रेसचा राग आहे की नेत्यांचा राग आहे? अहो नेते असलेच आणि ते आता पक्षात असलाच म्हणावं लागेल ना. मग म्हणायचं नव्हतं तर वेळ आली. जसं की आम्ही मागं सांगितलं भाजप चांगलं आहे, काही नेते खराब आहेत, तसं आता हे काँग्रेसच खराब आहे म्हणायची वेळ येऊ नये आमच्यावर, म्हणजे झालं. अहो इतकं विदूषक आणि इतकं अविचारू वागायचं आणि मराठ्याच्या विरोधात काँग्रेसने जायचं, इथं बिमोड करून टाकते ना सगळा. आणि काय गरज आहे त्यांना? त्या राहुल गांधीला सांगायची की मराठ्याच्या विरोधात बोल म्हणून त्या नागपूरच्या वडंटीवार साहेबाला. काय केलं मराठ्याच्या पोरांनी त्या वडंटीवारचं? कशामुळे विरोध करतो आरक्षणाला? काय करा नाही. मी पण तो आता या पुढच्या आठवड्यात दिल्लीला चाललो. मीही वकिलांची बैठक घ्यायला लावलं तिथल्या तज्ज्ञाची मोठी. बघतो ना 94चं जे आर कसं काय चॅलेंज होत नाही. तुम्ही आमच्या मागं लागता का? आमचा रात्रीच विषय झाला. दिल्लीच्या सगळ्या तज्ज्ञाशी, वकिलांशी, मोठमोठाल्या तिथले वरिष्ठ सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत त्यांच्याशी चर्चा करायची. मुंबईतल्या सुद्धा ज्येष्ठ जेवढे नामवंत वकील आहेत त्यांच्याशी पण चर्चा करायची वरिष्ठांशी. 94चा जे आर 50%च्या वर गेल्या 2% आरक्षण चॅलेंज करायचं. तुम्ही आमचं वाटोळं करायला निघाला म्हणलं मी बी सोडित नाही तुम्हाला. हो द्या, काय व्हायचं? म्हणजे तुम्ही सरळ सरळ मराठीच्या अंगावर यायला लागला, वाटोळं करायला लागला. मी आता सुट्टी झाली, बहुतेक मी उद्या सुट्टी घेणारच. लगेच मी 2-4 दिवसात ठरवणार आहे. दिल्लीच्या बी सगळ्यात तिथं प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करून मी सुद्धा सुरू करणार आहे. आता आमच्या मागं घेण्यादेण्याची 7.5 लावता आमचं खरं असून विरोधात येत. यांना मराठ्यांचं कल्याण होऊ वाटत नाही, मोठं होऊ वाटत नाही. मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं व्हावं इतकी नीच विचाराचे हे लोक आहेत हे मराठ्यांच्या लक्षात आलं. सुरुवात तुम्ही केली, मी नाही केली. तुम्ही 3दा चॅलेंज केलं आमचं. एकदा नारायण राणे साहेबांनी दिलेलं 16% चॅलेंज केलं, गायकवाड कमिशननं दिलेलं 13% चॅलेंज केलं, आता 10% दिलेलं ते बी चॅलेंज केलं. आम्ही तुमचं काही चॅलेंज केलं का? आता आम्ही लढून चटण्या भाकऱ्या खाऊन उपाशी तापाशी मुंबईत राहून आम्ही हैदराबादचा आणि पश्चिम महाराष्ट्र 17 संस्थांचा गॅजेटियरचा जे आर आणला. तुम्ही चॅलेंज करणार त्याला? म्हणजे तुम्ही आमच्या घरं जाळायचं ठरवलंय, उद्ध्वस्त करायचं ठरवलं आमच्या मराठ्याचे पोरं. मग आता आम्ही बी चॅलेंज करायला तिथून पुढे तुम्हाला. रस्त्यावरची लढाई सोबत आता कायदेशीर लढाई पण लढणार. आता तुम्ही आता नुसती माझ्या बघ म्हणा छगन भुजबळला. तो ह्यामुळे ओबीसीचं किती वाटलं होतं बघ म्हणा तू. कारण तू आमचं वाटलं करू नको. मग तुम्ही तुमचं आरक्षण मजात खा, आमचं आम्हाला हक्काचं मिळून द्या ना. याची का दाखल करता? आणि काय झालं बरं का, आमची मराठी सुद्धा चुकी. जातीवाद नको, जातीवाद नको, जातीवाद नको, जातीवाद नको, आपल्यात काही नको. अरे पण नुसते आपण एकटेच म्हणतो ना, ते कुठं म्हणतात? त्यांनी पण म्हणलं पाहिजे ना. मराठा ओबीसी आपण सामंजस्य राहिलं पाहिजे. आपण एकटेच म्हणतो. उदाहरणार्थ आपण एखाद्याला आपला पाहुणा म्हणतो. अरे नुसतं आपणच म्हणतो, ते कुठं म्हणताय आपल्याला पाहुणा आहे म्हणून? तसं आपण हमेशा सोडू द्यायचं? लागलं वाटलं व्हायला आमचं. किती हाल झाले. 10% आरक्षण, 13% आरक्षण रद्द झालं होतं. ॲडमिशन लाखाने ॲडमिशन रद्द झाले. याचा काही विचार करायचा नाही समाजाला. आणि काय विचार करायचा? आणि आमचे काही लोक म्हणतात नको काय हाल बोलायचं त्यांच्या विरोधात. काय हाल बोलायचं होतं? फाशीवर देतो पोरं. मग आपले घ्या म्हणा पोराला फाशी औषधं. ही भूमिका चांगली नाही आहे. म्हणून आता ना हे कोर्टात गेले ना, आमचे नुसते वाट बघायचे कोर्टाचा निकाल काय करतोय, कोर्टाचा निकाल कसा येतोय, कोर्टाचा निकालाचं काय, नुसतं बघायचं. मराठ्यांचे आमचे बांधव बघायची भूमिका घ्यायची की त्यांनी चॅलेंज केलं काय करतंय कोर्ट बघू. कोर्टानं उडीलं की बसले रडत.
त्यांच्यापैकी हेच यांचा बी उडा ना, आपलं उडणार ना तर यांचं उडायचं, ठेवायचं नाही याचं. तेव्हा हे ठेपेल येते. नसता आमचं तुम्ही चॅलेंज करू नका, आम्ही तुमचं चॅलेंज करीत नाहीत. प्रत्येकाचं भांड्याचं घर आहे, काचाचं घर आहे, फुटतच असतं, ध्यानात ठेवा. तुम्ही काय लई पक्का आरक्षण नाही तुमचं बी. हे 16% आरक्षण दिलेलं आहे त्यावेळेस, हे आरक्षण 100% उडत आहे. आणि त्याची तयारी आम्ही सुद्धा फुल करतो. आता लागू ती काय लागायची ती आम्ही तयारी केली. तुम्ही आमचा हैदराबादचा चॅलेंज केला JR, आता आम्ही तुमचा चॅलेंज करणार. त्याचा अंत कुठे होणार? त्यांना विचारा. झाले त्या पवार साहेबांनी यांना आमचं आरक्षण दिलं, त्यांचे नाही झाले. त्या पवार साहेबाला पश्चाताप येत असन की आली यांना उगाच सापाला दूध पाजिलं, त्याच्यापेक्षा मराठ्याला दिलं असतं तर बरं झालं असतं. पश्चाताप येत असन त्यांना आता की मराठ्याला आरक्षण दिलं असतं तर बरं झालं असतं. काय चुकीचं करतोय मी? कोण नाव ठेवतो याला? कोण आहे मराठ्याचा असा की त्याला वाटतं आपण त्यांचं चॅलेंज करू नये? मग त्यांना का वाटत नाही की मराठ्याचा JR चॅलेंज करायचा नाही? तुम्ही आमच्या वाटा जाऊ नका, आम्ही तुमच्या वाटा जात नाहीत. आणि तुम्ही आमचे JR रद्द करणार, आरक्षण रद्द करणार, आणि आम्ही कवर बघायची भूमिका घेणार, खाली माने घालून कवर जागणार आम्ही. तुम्ही उठा सुटता की कोर्टात पळता, उठाचा सुटता की मोर्चे काढता, उठाचा सुटता की नुसतं आग उकाता तुम्ही मराठ्यांच्या विरोधात. आणि किती दिवस सहन करायचे आम्ही नको 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 म्हणून? तुम्ही थोडं बी थांबा ना, तुम्ही माझ्यासारखेच करायला लागले. मग आता तुम्ही माझं तर जिरावं लागेल ना, त्याशिवाय तुम्ही गप नाही बसणार. आता होणार आहे फाईट. शरद पवारांचं काय मुद्दा आहे यात? नाही ते सांगितलं तुम्हाला मी की आमचं आरक्षण आहे 16%, आणि त्यात गेलेल्या जाती त्या आरक्षणात बसतच नाही. आणि 94 पासून तसं तर मी सरकारला आता माहिती मागितली. 1967 पासून 2023 पर्यंत मला पुरी माहिती पाहिजे. आरक्षणात कोणत्या जाती घातल्या, कशा घातल्या, काय निकष लावून घातले, हे मागासवर्ग आयोगाच्या यादीत बसतेत का, केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या यादीत बसतेत का, हे निकष पूर्ण करतेत का, ह्या जाती प्रगतशील आहेत का, आहेत तर मग कसं काय घातल्या, कोण कोणासारखा दिसतोय, काय सिद्ध केलं तुम्ही घेऊ त्याच्यासारखा दिसतो म्हणून? यांना पोरग झाले घे म्हणजे तुमसारखं दिसतं, असं कसं काय दिसत? ते मला निकषच पाहिजे. आता मी खेळणारच आहे, बघू कोणाकोणात किती किती दम येते. अरे आम्ही सोडलं राहतो, मला 15-20 वर्ष सोडले, थोडे दिवस नाही सोडलं, 15-20 वर्ष आरक्षण मिळालं की तुम्ही आमचं आरक्षण घालता. आम्ही नुसते हात जोडून बघतो थोबाळाकडे तुमच्या, आणि नुसतं फेसबुक व्हॉट्सअपवर याने आमचं आरक्षण घातलं, त्या वकिलाने आमचं वाटोळं केलं, ह्या नेत्याने आमच्या विरोधात याचिका टाकली. अरे ते जाहीर सांगतो छगन भुजबळ, मी 7 याचिका टाकल्यात. आणि मराठी नुसते थोबाड घेऊन बघणार का तिकडं? आता कवशिक वाटोळ होतंय, कवशिक वाटोळ होतंय, कवशिक वाटोळ होतंय. आपलं जशाला तसं उत्तर यांना द्यावं लागेल, तेव्हा ठेप्याला येणार आहे. बघायची भूमिका किती दिवस आता विनाकारण, म्हणजे आपल्या छातीवर नाचल्यासारखं नाचायला ते. बघा आम्ही तुमचं चॅलेंज केलं म्हणजे का भिडी तू का? भिडी तू? आणि आपण म्हणणार नसतं हा त्याने चॅलेंज केलं, हा चॅलेंज केलं. काही राग, काही तिड, काही हाय का नाही तुम्हाला मराठ्याला? आपल्या जातीला किती हिनवलं जातं, आपल्या जातीला किती खाली बघायची वेळ आली. मागच्या लाईनला उभा केलंय पार, आपलं हक्काचं आरक्षण असो का? आम्हाला अधिकार नाही? लोकशाहीत आरक्षण घेण्याचा हक्कानं नोंदी असून मिळवण्याचा अधिकार नाही आम्हाला? आम्ही बोलायचं नाही? कशामुळे पुढे येऊ देत नाहीत आम्हाला? या भूमिकेवरती स्पष्ट आपल्याला आता बोलावंच लागणार आहे. नुसते संबंध चांगले ठेवायचे. काय करायचं संबंध चांगले ठेवून? त्यांनी काय आयुष्य काढणार आहे आपलं? पोट भरणार आहे का त्यांनी? काय करायचं त्या संबंधाचं? हे ठेवतात का चांगले? यांनी सुद्धा आपल्यासोबत संबंध चांगले